शुक्रवार 7 ऑगस्ट 2026 दुपारची वेळ होती. कपाळावर भगवा टिळा लावलेला धीरज परदेशी हा त्यांच्या सहकारी अक्षय कैलासमुळे आणि तावरे नावाच्या अजून एका कर्मचाऱ्यासोबत मुकुंदनगरमधील दर्गा दायरा म्हणजेच कब्रस्तान परिसरात पतदिव्यांच्या दुरुस्तीचं काम करत होता. अक्षय मुळे आणि तावरे एका खांबावर चढून काम करत होते, तर धीरज खाली थांबून त्यांच्या साहित्याची देखभाल करत होता. आणि याच वेळी अचानक तिथे 10 ते 15 जणांचा जमाव आला. धीरजला काही समजायच्या आत या जमावाने त्याच्यावरती लोखंडी पाईपने हल्ला केला. अक्षय आणि तावरे खांबावरून खाली येईपर्यंत धीरजला गंभीर मारहाण झाली होती. दोघांनी हा हल्ला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण समोर खूप जास्त लोक होती. काही वेळातच धीरज गंभीर जखमी होऊन खाली कोसळला आणि काही क्षणातच घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. अक्षय आणि तावरे यांनी धीरजला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरने प्रयत्न सुरू केले असताना धीरजची प्रकृती अजिबात सुधारली नाही आणि तब्बल 3 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर धीरज परदेशी याचा अखेर मृत्यू झाला. धीरजच्या मृत्यूची बातमी समोर येताच अहिल्यानगरमध्ये संतापाची लाट उसळली. पण यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असा होता की धीरजला एवढ्या क्रूरपणे मारहाण करण्यामागचं नक्की कारण काय होतं? फक्त भगवा टिळा की अजून काही? या प्रकरणातील सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे धीरज परदेशी याची हत्या नेमकी का झाली? धीरज ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणी या प्रकरणातील आरोपीपैकी एक आरोपी युनुस शेख सुद्धा काम करत होता. धीरजच्या कुटुंबियांचं आणि जवळच्या लोकांचं म्हणणं होतं की धीरज हा हिंदुत्ववादी विचाराचा होता आणि इथूनच या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं. धीरजच्या पत्नीने आरोप केला की माझा नवरा हिंदुत्ववादी विचाराचा होता, त्याच्या कपाळावरती भगवा टिळा होता आणि याच कारणामुळे धर्मांध लोकांनी त्याची जाणीवपूर्वक हत्या केलेली आहे. भगवा टिळा दिसला की ते थरथरले पाहिजे, इतकी आपली ताकद त्यांना दाखवून द्यायची का? तर फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याने हिंदू धर्माला जपायचा प्रयत्न केला म्हणून त्याचा आज जीव गेलाय. म्हणजे कुटुंबियांच्या मते या हत्येमागं धार्मिक द्वेष हे कारण होतं. पण पोलिसांची प्राथमिक थेअरी मात्र यापेक्षा वेगळंच काहीतरी सांगत होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हा हल्ला धीरजच्या कपाळावरच्या भगव्या टिळ्यामुळे किंवा धार्मिक कारणातून झाला असल्याचं स्पष्ट झालं नव्हतं. धीरज आणि आरोपीमध्ये आधीपासूनच वाद होता, त्यामुळे जुन्या कारणातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. म्हणजे एका बाजूला कुटुंबियांचं म्हणणं होतं की धार्मिक द्वेषातून हा हल्ला झाला, तर दुसऱ्या बाजूला पोलिसांचं म्हणणं होतं की जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक थेअरी आहे. नक्की खरं काय होतं? धीरजला खरंच त्याच्या हिंदुत्ववादी विचारामुळे आणि भगव्या टिळ्यामुळे लक्ष्य करण्यात आलं होतं का? की धीरज आणि आरोपीमध्ये आधीपासूनच काही वाद होता? आणि जर का जुना वाद होता तर तो वाद नेमका काय होता? या प्रश्नांची उत्तरं या संपूर्ण हत्येचं मूळ कारण समजून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहेत. धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला एक वेगळंच मोठं वळण मिळालं, ते म्हणजे धार्मिक वळण. धीरज यांची हत्या ही केवळ 2 गटामधला वाद नव्हता, तर एक हिंदू तरुणाची धार्मिक कारणातून हत्या करण्यात आली या प्रकारचा आरोप होऊ लागला. या आरोपानंतर राजकीय नेतेही मैदानात उतरले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह काही नेत्यांनी धीरज यांची हत्या धार्मिक भावनेतून झाल्याचा आरोप केला. संग्राम जगताप यांनी तर पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलीस या प्रकरणात काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत का? धार्मिक कारणातून झालेल्या हत्येला दुसरं स्वरूप दिलं जातंय का? अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. हा आरोप फक्त राजकीय नेत्याकडूनच करण्यात आलेला नव्हता, तर स्वतः धीरज यांच्या पत्नीनेही आपल्या पतीची हत्या त्याच्या कपाळावर असलेल्या भगव्या टिळ्यामुळे झाल्याचा आरोप केला आणि त्यांच्या एका वक्तव्यामुळे या प्रकरणाला आणखी मोठं धार्मिक वळण मिळालं. ज्या कब्रस्तान परिसरात धीरज यांच्यावर हल्ला झाला त्याच ठिकाणी माझ्या नवऱ्याला अग्नी द्यायचा आहे अशी भूमिका त्यांच्या पत्नीने घेतली. यानंतर वातावरण अजून जास्त तापलं. धीरज यांना न्याय मिळावा आणि आरोपींना तातडीने फाशी द्यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. ते म्हणतात ना, मुकुंदनगर मध्ये टिळा लावून यायचं नाही. थांबा, संग्राम भैया, पडळकर साहेब, अक्षय दादा, धीरजचा दशक्रिया वाहू द्या, धीरजचा दशक्रिया वाहू द्या. हातात भगवे झेंडे घेऊ, कपाळाला टिळा लावू आणि त्याला अंडरला सांगू, एका धीरजला तुम्ही माराल रे टिळा लावला म्हणून. एवढे धीरज मुकुंदनगर मध्ये घुसल्यावर काय उपकार? धीरजला रुग्णालयात मृत घोषित केल्यानंतर रुग्णालयाबाहेरच तरुण आणि महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं.
त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर बंदची हाक सुद्धा देण्यात आली. शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद राहिल्या, रस्त्यावरची नेहमीची वर्दळ कमी झाली आणि अनेक भागामध्ये अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळाला. म्हणजे धीरज परदेशी यांच्या हत्येचा मुद्दा आता केवळ एक कुटुंबापुरता मर्यादित राहिला नव्हता, तो संपूर्ण शहराच्या भावनेचा मुद्दा बनला होता. आणि याच काळात राजकीय नेत्यांची वक्तव्यही अधिक आक्रमक होऊ लागली. काही नेत्यांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली, तर काहींनी आंदोलनामध्ये आक्रमक भाषेचा वापर केला. माझ्या बापानेही सांगितलं होतं, तुमचे झाडवर मत तुम्हालाच राहू द्या. आम्हाला तुमच्या मताची भीक नको आणि तुम्ही पण आमच्याकडे काम घेऊन भीक मागायला येऊ नका. त्यामुळे वातावरण अजून जास्त तापलं आणि इथूनच एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. धीरज परदेशी यांच्या हत्येला न्याय मिळवून देण्याची मागणी योग्यच आहे, पण या हत्येभोवती निर्माण झालेला धार्मिक आणि राजकीय वाद कुठपर्यंत जाणार? कारण आता या प्रकरणामध्ये दोन गोष्टी एकत्र दिसत आहेत. एका बाजूला धीरजच्या कुटुंबियाचा न्यायासाठी संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला या हत्येचं वाढत चाललेलं राजकारण. एवढे आरोप आणि प्रत्यारोप होत असताना पोलिसांसमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे धीरजवर हल्ला करणाऱ्या आरोपींना शोधून काढणं. कारण आरोपी जर पोलिसांच्या हातातून निसटले असते तर या प्रकरणावर आणखी प्रश्न उपस्थित झाले असते. आणि याच दरम्यान पोलिसांना एक महत्त्वाची माहिती मिळाली. धीरजवर हल्ला केल्यानंतर मुख्य आरोपी छत्रपती संभाजीनगर मार्गे रेल्वेने तेलंगणातील हैदराबाद दिशेने पळून गेल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्र हलवली. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि इतर तपासाच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीचा माग काढायला सुरुवात केली आणि अखेर पोलिसांना आरोपी हैदराबादमध्ये असल्याचं लोकेशन मिळालं. यानंतर पोलिसांचं एक पथक हैदराबादला रवाना झालं आणि तिथे कारवाई करत पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली. म्हणजे धीरजवर हल्ला करून पसार झालेल्या आरोपींनी महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात जाण्याचा प्रयत्न केला होता, पण पोलिसांनी त्यांचा माग काढत त्यांना हैदराबादमध्ये जाऊन पकडलं. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये मुस्तकीम ख्वाजा सय्यद, मेराज इब्राहिम, सिराज इब्राहिम, युनुस शेख, ख्वाजा उर्फ मिया अक्रम, याकूब सय्यद आणि वासिम रहीम सय्यद यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली. या कारवाईनंतर तपास यंत्रणेसमोर आता सगळ्यात मोठं काम होतं. धीरजवर हल्ला नेमका का झाला आणि या हल्ल्यामागचं नक्की कारण काय होतं हे शोधून काढणं. कारण आरोपी अटक झाले असले तरी या प्रकरणातला सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही तिथेच होता. धीरजला खरंच धार्मिक कारणातून मारण्यात आलं होतं का, की या हत्येमागं आधीपासूनच काही वाद होता? याचं अंतिम उत्तर तपासातून आणि न्यायालयीन प्रक्रियेतून स्पष्ट होईल. पण या संपूर्ण घटनेतून एक गोष्ट नक्कीच समोर येते. एखाद्या व्यक्तीला जमावाने मारहाण करून त्याचा जीव घेणं ही अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे. एका कुटुंबाने आपला माणूस गमावलेला आहे, आई वडिलांनी आपला मुलगा गमावलेला आहे आणि एका पत्नीने आपला पती गमावलेला आहे. त्यांचं दुःख दुसरं कोणीही भरून काढू शकत नाही. पण यासोबत आणखी एक प्रश्न विचारणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नेमकी कुठे आहे? एखाद्या व्यक्तीवर जमावाने हल्ला करावा, त्याचा जीव जावा आणि आरोपींनी दुसऱ्या राज्यात पळून जाण्याचा प्रयत्न करावा, या सगळ्या घटना गंभीर प्रश्न निर्माण करतात. राहिला प्रश्न या प्रकरणाला दिल्या गेलेल्या धार्मिक रंगाचा. अशा प्रकारची घटना घडल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटणं साहजिकच आहे. कदाचित याच राजकीय दबावामुळे तपासाला वेगही मिळेल आणि धीरजच्या कुटुंबाला लवकर न्याय सुद्धा मिळेल. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी लागेल. धीरजच्या मृत्यूचा राजकीय फायदा कोणाला झाला यापेक्षा धीरजच्या कुटुंबाला न्याय मिळाला का हा प्रश्न मोठा असायला हवा. कारण धीरजच्या मृत्यूवर राजकारण करून कदाचित काही लोक आमदार आणि खासदार होतील, पण ज्या आईवडिलांनी आपला मुलगा गमावला आहे, ज्या पत्नीने आपला नवरा गमावला आहे, त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कोणताही आमदार किंवा खासदार कधीच भरून काढू शकणार नाही. म्हणून या प्रकरणात धर्म कोणताही असो, जात कोणतीही असो, आरोपी कोणत्याही समाजाचा असो, गुन्हा सिद्ध झाला तर शिक्षा कायद्यानुसारच झाली पाहिजे आणि धीरजच्या कुटुंबाला न्याय सुद्धा मिळाला पाहिजे. मला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? धीरजची हत्या धार्मिक कारणातून झाली होती का की जुन्या वादातून? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.